नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या प्लॉटवरती आलो होतो. येण्याचं प्रमुख कारण म्हणजे बटाट्याला आता साधारणतः 50 दिवस कंप्लीट झालेले आणि आता इथं भर देणं चालू आहे. तर आपण जर कधी बघितलं प्रामुख्यानं आता धुकं येतंय आणि पावसाळी वातावरण आहे. तर असा इथं एक तांबुरा नावाचा एक रोग येतोय, लिप बाईट बी म्हणू शकता, लिप मायनर. तर आपण याला काय फवारणी घेतली पाहिजे, तर आपण यांना आता रोको देणार आहे, प्लेन रोको देणार आहे, थायपोनिट मिथाइल, जे की प्रति लिटरसाठी 2.5 ml देणार आहे. म्हणजे 20 लिटरच्या पंपाला आपण यांना 50 ग्रॅम रोको देणार आहे. त्यासोबतच आपण मागच्या वेळेस यांना हे दिलं होतं हार्कुलस, पुन्हा हार्कुलस रिपीट करणार आहे आणि त्यासोबत कराटे घेणार आहे, लेम्डो सायलोथ्रिन थोडंफार प्रमाणात. आणि आपण जर कधी बघितलं तर भर देणं गरजेचे. आता जर कधी बघितलं आता कोशिका लागतं आणि भर देणं याच्यासोबत गरजेचं आहे तुम्हाला. आणि याच्यासोबत आणखी आपण चमत्कारी घेतला तर बेस्ट आहे, कारण की जास्ती जर कधी वाढ झाली तुमची तर हे डांगरता जर का जो बघितला आपण अशा प्रकारे याचा शेंडा जर कधी बघितला असा याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते. तर याला आपण चमत्कार दिला तर ही वाढ समतोल राहते आणि खाली कोशिका आहे ते जाड होत राहतात. आपण यांना फेरोमॅजिक दिलं होतं पाठीमागे, फेरोमॅजिक मध्ये 0.5 25 17 5 दिलं होतं. त्यानंतर आता आपण यांना डायरेक्ट पोटॅशियम सोनेट देणार आहे. भरपूर शेतकरी म्हणतात की पोटॅशियम सोनेट का, मागच्या वर्षी आपण अशीच प्रॅक्टिस केली होती. पोटॅशियम सोनेटमध्ये पोटॅश प्लस मॅग्नेशियम येतं, त्यामुळे जे कोशिका जाड होतात आणि एकसारख्या बनतात. पोटॅशियम सोनेट सोबत आपण यांना मिक्स मायक्रोन्यूट्रॉन देणार आहे, जे की कुठल्याही चांगल्या कंपनीत तुम्ही घेऊ शकता. मिलांज घेऊ शकता, ड्रिप मिक्स घेऊ शकता. तुम्हाला जर का JS बायोसायन्सचं ड्रिप मिक्स भेटलं तर तुम्ही ड्रिप मिक्स बी सोबत घेऊ शकता, जेणेकरून मिक्स मॅक्रोन्यूट्रॉनची डेफिशियन्सी दूर होईल. ते कायसाठी घ्यायचे तर काही ठिकाणी अशी पिवळसर आपण जर जवळून बघितलं अशी पिवळसरपणा आहे तर तोही दूर होतो. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा प्लॉट जर कधी या कंडिशनचा असेल तर तुम्हाला माती लावणे गरजेचे आहे, कारण की जेवढी माती जास्त असेल तर तेवढं तुमचे बटाटे चांगले बनतील. कारण की बटाटा जसं जसं मोठं होतो तसं तसं जमिनीच्या वरती येत राहतो. त्यामुळे जर कधी चांगली माती असेल तर बटाट्याची साईज चांगली होते आणि बटाटा जो येतो हिरवा पडत नाही आणि मार्केटमध्ये हा बटाटा लवकरच येईल. तुम्ही जर कधी बटाटे आता लागवड करत असाल तर तुम्हाला काही शेड्यूल हवा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर सोडा, आम्ही तुम्हाला त्याचं शेड्यूल देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.